नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आपण बनवूया महाराष्ट्रीयन पदार्थ, मराठमोळा पदार्थ म्हणजे झुणका भाकरी. त्यासाठी लागणारे लसूण, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर. सगळ्यात आधी मी लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. नंतर कांदा बारीक असा चिरला तो कढईमध्ये परतण्यासाठी टाकला. नंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण, नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली. नंतर हळद टाकली आणि ते चांगले परतू घेतले. नंतर त्यामध्ये पाणी टाकले आणि ते पाणी उकळण्यासाठी ठेवले. नंतर चवीनुसार मीठ टाकले. पाणी उकळल्याच्या नंतर आपण बेसन पीठ घेतले व ते बेसन पीठ थोडे थोडे टाकून चांगले हळूहळू घेतले आणि बेसनाच्या गुठळ्या होत्या त्यामुळे सतत हलवत राहायचं. हलवल्यानंतर घट्टपणा येईस तोपर्यंत हलवत राहायचं. हलवल्यानंतर थोडंसं झाकण ठेवलं आणि कमी गॅसवर ठेवले. नंतर परत चांगले हलवून घेतले. बेसन तयार झाल्यानंतर वरनं थोडंसं एक पळी तेलाची टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे आपली झुणका भाकरी बनवून तयार आहे. कसे वाटले तुम्हाला? नक्कीच सांगा. बाय बाय.